शिवजयंती निमित्त माझे जोरदार भाषण नक्की ऐका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगी राज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सह्याद्रीच्या कडा कपारांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे शातील आणि साऱ्या विश्वाला त्याच्यासमोर झुकावेसे वाटेल आणि साऱ्या विश्वाला त्याच्यासमोर झुकावेसे वाटेल असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा मावळ्यांचा सखा बहुजनांचा कैवारी असे शिवछत्रपती. या शिवरायांना किती विशेषणे लागली तरी ती कमीच. विजय सारखी तलवार चालू गेला आणि तिच्या छातीने हिंदुस्थान हलू गेला. विजय सारखी तलवार चालू गेला तिच्या छातीने हिंदुस्थान हलू गेला. पागलखाने अफजल खानाचा कोथळा वाढून गेला. पागलखाने अफजल खानाचा कोथळा वाढून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शेतांना लढून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शेतांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला. तो मर्द मराठी माझा शिवभावून गेला. तो मर्द मराठी माझा शिवभावून गेला. माझे नाव श्रीनिजा शिवकर्णा सने. मी वर्ग 4वी ची विद्यार्थिनी. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 2 शब्द बोलणार आहे. सह्याद्रीच्या छाताळातून नादभवानी गाजे. सह्याद्रीच्या छाताळातून नादभवानी गाजे. काय जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. काय जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जाणतो तो मराठी मातीचा राजा. सन्मान राखतो जाणतो तो मराठीच्या मातीचा राजा. निजळ्या छातीवर दणकट करायचा मराठी बळाचा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवराय. जो 65 किलोची तलवार बाळगतो त्याचे नाव यशाजी. जो 2000 शत्रूशी एकटाच झुंज देतो त्याचे नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला येतो त्याचे नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी. जो ठाण्या मागायला समोर जातो आणि त्याला उभा वाढतो त्याचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. स्वराज्याचे तोरण बांधणारा, शिवरायातून विश्व निर्माण करणारा, जुलमी सत्तेविरुद्ध खंबीरपणे लढणारा, झुंजार युद्धात संपूर्ण जगाला परिचित झाला तो म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणतात ना आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. म्हणतात ना आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणतात विसरता येत नाही. काही क्षण विसरू म्हणतात विसरता येत नाही. असा क्षण म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक रत्न जन्माला आले व महाराष्ट्राची सोनेरी पहाट उगवली. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. तर शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. जगाच्या पाठीवर एकमेव असा राजा होऊन गेला जो शूरवीर, पराक्रमी आणि चरित्र संपन्न होऊन गेला. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. शिवाजी महाराज हे एकमेव चरित्र संपन्न महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. पण आमचा राजा आम्हालाच नाही कळाला. म्हणून मला म्हणायचे वाटते ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा नैरा झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा नैरा झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा काना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली
करणार झाला. जेव्हा बाईतली पत्नी कळाली तर सीतेचा राम झाला. जेव्हा बाईतली पत्नी कळाली तर सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तर जिजाऊचा शुभा झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तर जिजाऊचा शुभा झाला. शुभासारखा असा पुत्र जिजाऊसारखी माता. शुभासारखा असा पुत्र जिजाऊसारखी माता. तरच राहतील देशात न्याय आणि शांतता. तरच राहतील देशात न्याय आणि शांतता. शिवरायांनी मुठभर संगतीने स्वराज्य निर्माण केले. एवढेच नाही तर शिवरायांकडे वाघाची चाल, गरुडाची नजर आणि स्त्रियांचा आदर होता. पण तो आदरच आज गमावला आहे. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. अशा या जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. अशा या जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. आजचा मावळा आम्ही दोन आमचे दोन. चौघाचा झाला चौकोन. चौकोनातले जातात दोन. उरलेल्यांचा आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. युक्ती आणि कूटनीतीमध्ये त्या काळात महाराजांचा हात पकडणे कोणालाही शक्य नव्हते. महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला गरीब कावा. महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला गरीब कावा तो एकच होता. आमच्या जिजाऊचा छावा. तो एकच होता. आमच्या जिजाऊचा छावा. महाराजांनी दिल्लीसमोर शरणागती पत्करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं. आज 350 वर्ष झाली तरी देशाच्या कानाकोपऱ्यात आपण त्यांचे नाव स्वाभिमानाने घेतो. शिवरायांच्या आशा जाणणारे आपण. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण. आपल्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो. आलं पेश की आत्महत्या नाही तर व्यसनी होतो. आजच्या पिढीला काय आदर्श घ्यायचा हो. दारू पिणे का आत्महत्या करणे. शिवरायांचे मावळे हातावर रोटी भाकर घेऊन खाऊन वाऱ्याच्या वेगाने लढायला जायचे. त्यांना नव्हते का टेन्शन. त्यांनी केली का आत्महत्या. झाले का ते व्यसनी तर नाही. आपल्या महाराष्ट्रात निर्भयासारखे पथक नेमावे लागते. कारण हैदराबाद, कोपर्डी, बदलापूर सारख्या घटना घडत आहेत. हीच खरी शोकांतिका. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. अशा जिजाऊच्या शिकवणीची आज आम्हाला फार गरज आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे नामदेव आम्हाला कधीच पाहायला मिळाले नाही. पण तुम मेरी ना हो सकी तो किसी की भी नहीं होगी असे म्हणणारे तरुण युवक आम्हाला रोज पाहायला मिळतात. शिवरायांसारखी दाढी वाढवून मोठ्या अंगठ्या घालून. शिवरायांसारखी दाढी वाढवून मोठ्या अंगठ्या घालून. गाडीला स्टिकर लावून. शिवराय म्हणता येत नाही तर शिवरायांसारखे आचरण त्याच्या रक्तात असले पाहिजे आणि त्यांच्यासारखे विचार असले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरा होऊ शकते. जाता जाता एवढेच म्हणे. स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या तळपत्या सूर्यासारखे त्या कायम धगधगतच राहिले पाहिजे. परकीय आक्रमणाच्या काळात येतच राहतील. कधी ग्रीक, कधी डच, कधी शक, कधी मुघल बनून. अशा या कालरात्रीला मधोमध चिरायला आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला येसाल. अशी तलवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचे आहे. कारण स्वराज्य टिकावे अशी तेव्हा श्रींची इच्छा होती. आता आमची आहे. स्वराज्य टिकावे तेव्हा श्रींची इच्छा होती. आता आमची आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.